नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो बघा, आज आहे गुरुवार, आज आहे माझ्या मिस्टरांचा उपवास. तर मी आज त्यांच्यासाठी बनवत आहे भगर आणि साबुदाण्याचे धिरडे. तर मी त्याच्यासाठी 1 वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे. तो 4 ते 5 तास भिजत ठेवायचा आहे आपल्याला. 2 तास भिजत ठेवला तरी पण होतो. आता हे मी भिजवून घेतलं आहे आणि आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आता मी हे मिक्सरमध्ये टाकून घेतले. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे 4 हिरव्या मिरच्या. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकतात. आणि थोडेसे शेंगदाणे आणि मीठ पण टाकून घेत आहे. बघा, माझी आई आणि आजी आहे ना, नवरात्रीमध्ये उपवासाला नेहमी असे धिरडे बनवायच्या. सकाळी म्हणजे पोट भरून त्यांचं खाणं व्हायचं, कारण शेतामध्ये त्यांना कामं करायला लागायची. कारण खिचडी खाल्ली तर मग दिवसभर उन्हात कामं करणार, तर तेव्हा तुमचं डोकं वगैरे दुखलं जातं आणि ॲसिडिटीचा पण त्रास होतो. तर अशा पद्धतीने तुम्ही उपवासाची धिरडी बनवून बघा. आता बघा, एकादशी येत आहे आषाढी, तेव्हा पण तुम्ही हे बनवू शकता. याच्याबरोबर सुकी बटाट्याची भाजी उपवासाची किंवा शेंगदाण्याची आमटी पण बनवू शकता. आता मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे आणि आता त्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकून आता हे बनवून घेणार आहे. ना याला तेल जास्त जातं, ना शेंगदाणे जास्त वापरले जातात. जास्त पातळ करून तुम्ही डोश्यासारखे कडक पण बनवू शकतात, पण ते गरम गरम खायचे असेल तर. आता हे मला डब्याला द्यायचे म्हणून मी आता हे थोडेसे जास्त पातळ नाही बनवणार आहे. तर मस्त इथे गाईचं तूप असं तव्याला लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं जाड, जेवढं पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. जास्त टाईम पण नाही लागत, झटपट होतात. झाकण ठेवण्याची पण गरज नाही आहे. आता बघा, वरून अजून थोडंसं तूप लावून घेते आणि पलटी करून घेते. बघा, मस्त असं एक झालं आहे. आता मी अशाच प्रकारे हे बाकीचे पण बनवून घेते. आता मी याच्याबरोबर यांना देणार आहे खाण्यासाठी शेंगदाण्याची आमटी. मी शक्यतो तेलाचा वापर करत नाही उपवासाच्या दिवशी. गाईचं जे आपलं घरचं तूप असतं ना, ते तूपच वापरते. आता मी जी शेंगदाण्याची आमटी बनवली आहे ना, ती पण काय जास्त हे नाही, त्याच्यामध्ये पण फक्त तुपाची फोडणी दिली आहे आणि शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या आणि मीठ असं वाटण करून त्याची फोडणी केली आहे तुपाची फक्त. बघा किती नरम आणि सॉफ्ट. हे आता दुपारी जोपर्यंत खात नाही ना तोपर्यंत पण असेच राहणार. जर पातळ बनवले असते ना तर ते थोडेसे कडक झाले असते. ते आपण गरम गरम खाण्यासाठी डोश्यासारखे बनवू शकतो. अशा प्रकारे तुम्ही आषाढी एकादशीला उपवासाला हे धिरडे बनवू शकतात. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सगळ्यांना.